राजन, तुझ्या गौरीने मुलगी होण्याच्या आधी तुला लिहिलेली ही पत्र, याच्यावरचं हस्ताक्षर आणि हॉस्पिटलमध्ये तिने ज्यावेळेस तुला कळवलं की कमळी तुझी मुलगी आहे ते हे हस्ताक्षर. मला सांग, ही दोन्ही हस्ताक्षर एकच आहेत का? नाहीये. वहिनी, या दोन्ही पत्रांमधली हस्ताक्षरं वेगवेगळी आहेत. याचाच अर्थ एकतर हे पत्र गौरीने लिहिलेलं नाहीये किंवा हे पत्र गौरीने लिहिलेली नाहीये. पण ही तर सिद्ध झालेली आहेत की ही गौरीनेच लिहिलेली आहेत, हो की नाही? कारण होतच ना यांचं प्रेम प्रकरण, म्हणून तिनेही लिहिलेली पत्र आहेत. जर हे अक्षर खरं असेल आणि हे अक्षर जर गौरीचं नसेल, याचा अर्थ काय होतो की हे पत्र गौरीने लिहिलेलं नाहीये. म्हणजेच ही मुलगी, ही कमळी, ही राजनची मुलगी नाहीये. आणि जर हे गौरीचं हस्ताक्षर नसेल तर गौरी इथे कुठेच येत नाहीये. मग ही कमळी इथे कशी? अन्नपूर्णाची मोठी नात म्हणून ही इथे कशी? यू नो व्हॉट, हे सगळं ना मी फाइंड आउट केलंय, मी. आणि हेच तर सिक्रेट होतं आमचं, होळीवालं सिक्रेट, ज्यात मी बोलत होती होळीला त्या कमळीचा पॉट फुटणार आहे. हाच तो पॉट, हेच ते सिक्रेट. आणि हे मी फाइंड आउट केलं. रेश, तू ना यासाठी मला अप्रिशिएट करायला पाहिजे, कारण की मी हे फाइंड आउट केलं कॉलेजमध्ये गेल्यावर. कॉलेजमध्ये गेली, ज्या वेळेला कमळीने तिथे ऍडमिशन घेतलेली, तिथला मी फॉर्म पाहिला. फॉर्ममध्ये बघते तर काय, तिच्या आईचं नाव गौरी हे मेन्शनच नाहीये. आईचं नाव सरोज आहे. आणि डॅडचं नाव ते तर कुठे दिसतच नाहीये. डॅडचं नाव तर मेन्शनच केलं नाहीये, पण आईचं नाव मात्र सरोज लिहिलंय. गौरी आहे ना तिची आई, मग सरोज सरोज का लिहिलंय? याचा अर्थ तिची आई गौरी फौरी नाहीये, सरोज आहे. आणि ती कमळी ना एक नंबरची फ्रॉड आहे, फ्रॉड. 100% मला माहितीये हे सगळं राजनने मुद्दाम केलंय. आणि यू नो व्हॉट, राजनने या भिक्करड्या मुलीला थोडेसे पैसे फेकले असतील आणि केलंच आहे आपली मोठी मुलगी. का केलंय हे राजन मला चांगलंच माहितीये. महाजनांची प्रॉपर्टी माझ्या अनिकाला मिळणार ना म्हणून केलंय. त्याला स्वतःची प्रॉपर्टी म्हणजे महाजनांची प्रॉपर्टी माझ्या मुलीला द्यायची नाहीये म्हणून सगळं रचलंय त्याने हा कटकारस्थान. अरे कोणता बाप स्वतःच्या मुलीच्या विरोधात अशी षडयंत्र रचतो रे? हा, बोल ना. अगदी बरोबर आहे. आज होळी आहे, म्हणजे अतिशय शुभ दिवस. आणि इथल्या सगळ्या जाणकारांनी आपल्याला बऱ्याच कथा सांगितलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की होळी म्हणजे काय. होळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात, वाईट गोष्टी सोडून द्यायच्या असतात. तर मला असं वाटतं आजचा दिवस हा अतिशय योग्य आहे, जे कमळीचं खोटारडेपण सगळ्यांसमोर आणण्यासाठी. होळीसारखा शुभ दिवस तो कुठला? वहिनी, आता तरी पटलं ना तुला की ही तुझी मोठी नात नाहीये म्हणून? आणि या सगळ्याचा करता धरता दुसरा तिसरा कोणी नसून तुझाच लाडका लेक स्वतः खाली मान घालून उभा आहे. हाय. पण कमळी, तुझ्या हातावरती तो तीळ आहे ना, तो निव्वळ योगायोग आहे ग. आणि हातावरच्या खुणांचं काय घेऊन बसलीस? असं 10 पैकी 8 माणसांच्या अंगावर खांद्यावर कुठेतरी तीळ असतात ना, हा त्यातलाच प्रकार झाला. हिला विचार ना, हिला विचार तू, ती गौरीबद्दल तुला काही सांगू शकते का? नाही म्हणजे तू पाहिलीस ना, तुला आठवतोय ना गौरी? विचार या सोमढेला,
कशी दिसते गौरी? मला सांग, तुझी आई कशी दिसते? ए मुली, अगं बोल ना, कोण आहे तुझी आई? या बाईनं तिला जो डाव टाकायचा होता तो टाकलाच. माझ्या कमळीला कसं चक्रव्यूहात उभं केलंय तिनं. असं वाटतंय का आत्ता पुढे जावं आणि समध्यासने सांगून टाकावं का मीच हाय गौरी, कमळीची आई हाय मी. पाहिलं काय ग गावछाप, तुला काय वाटलं आमच्यावर इतकं इझिली असं चीट करशील? आणि या चीटिंगची सजा माहिती आता काय, तुला जेलमध्ये जावं लागणार आहे. कमळी इज अ चीट, कमळी इज अ चीट, फ्रॉड कमळी. वा 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 म्हातारे वा, तुला ना झटका बसायला पाहिजे. झटका येऊन आत्ताच्या आत्ता मेलीस ना, खूप बरं होईल ग, खूप बरं होईल. आजी म्हणू नकोस मला. वहिनी, आजपर्यंत आमच्याकडून जेव्हा जेव्हा काही चुका झालेल्या आहेत तेव्हा तेव्हा तू आम्हाला शिक्षा केलेली आहेस. आता हिला काय शिक्षा देणार आहेस? अगं, हिने तर तुझ्या भावनांशी खेळ केलेला आहे. माझ्या नातीच्या वाटे असलेली सगळी इस्टेट ढापण्यासाठी या मुलीने प्रयत्न केलेला आहे. तुझी खोटी नात म्हणून या घरामध्ये आली आणि तुझ्याच डोक्यावर नाचायला लागली. आणि या सगळ्या गोष्टींचा सूत्रधार कोण तर तुझा लेक राजन. आता सांग ना, आता सांग मला, तू हिला काय शिक्षा करणार आहेस? होळी रे होळी, पुरणाची पोळी. कमळीच्या खोटारडेपणाची कामिनीने केली होळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. स्वतःच्या आईला फसवायचा डाव कोण खेळी? काय राजन? ओ बाबा, आई, घाबरू नकोस, काही होणार नाही मला. आधीच्या सारखी शॉक मध्ये वगैरे नाही जाणार आहे मी. पण राजन आणि कमळी, तुम्ही हे जे काही केलंयत ना, त्यामुळे आता आयुष्यात कुठल्याच नात्यावर विश्वास ठेवू शकत नाही. अरे मुलगा आहेस ना तू माझा, तू वागलास असा, तू